नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण शिक्षक भरती 2025च्या जिल्हा परिषदच्या जागा किती येणार आहेत, शिक्षक भरतीच्या जागा किती येणार आहेत हे पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। ह्या जागा मित्रांनो प्लस मायनस असू शकतात। हा आकडा जो आहे का तो अंदाजित काढलेला आहे। जवळपास एवढ्या या जिल्ह्याच्या जागा येतील यानुसार जी काही मला माहिती मिळालेली होती त्या माहितीनुसार या जिल्ह्यांच्या जागा मी इथं दिलेले आहे। आणि आपण सर्वांनी टेट 3 ची एक्झाम दिलेली आहे, त्यानुसारही ह्या जागा भरणार आहेत। तुमचा जिल्हा कोणता हे बघा। आता तुमच्या समोर आहे नाशिक जिल्हा परिषद प्रायमरीच्या जागा बघा, तुम्ही इथं बघू शकता। टोटल जागा आपल्याला दिसणार आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये 1095। हा आकडा ही संच मान्यता 2025-26 नुसार रिक्त जागा ज्या दिलेल्या आहेत त्या आहेत इथे। आता बघा, हा आहे नांदेड जिल्ह्याचा अहवाल। हा अहवाल 6 मे 2026 पर्यंतची अपडेटेड माहिती आहे। इथे जागा दिलेल्या आहेत बघा 226 नांदेड जिल्ह्याच्या। यामध्ये समांतर आरक्षण असणार आहे, प्रत्येक कॅटेगरी वाईज आरक्षण असणार आहे, पण जागा कमी आलेल्या आहेत। बघा, आपण जिल्ह्यानुसार माहिती बघूयात। प्लस मायनस जागा असू शकतात, ही आकडेवारी अंदाजित असून अधिकृत जाहिरातीनुसार देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा अजून काही बदलू शकतात जागा। बघा, रायगड जिल्ह्याच्या 971 जागा येतील, भंडारा जिल्ह्याच्या 850 जागा येऊ शकतात, गडचिरोलीच्या 750, वर्धाच्या 150, अकोल्याच्या कमी जागा आहेत मित्रांनो 83। यामध्ये मित्रांनो आरक्षण असणार आहे, प्रत्येक कॅटेगरी वाईज प्रत्येकाचं आरक्षण असणार आहे। आरक्षण धरून एवढ्या जागा येऊ शकतात। बघा, यवतमाळच्या असणारे 700 जागा, बुलढाण्याच्या 200, जळगावच्या 300 जागा येतील, ठाण्याच्या 350 जागा, मुंबईच्या 400च्या जवळपास जागा येतील, रत्नागिरीच्या 550 जागा येतील आणि नाशिकच्या ज्या आपण आत्ताच पहिल्या स्लाइडमध्ये बघितलेलं 1000च्या जवळपास जागा येतील। नंदुरबारच्या जागा 250 येऊ शकतात, बीडच्या 40 जागा येऊ शकतात, कारण बीडमध्ये यावेळेस अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत। धाराशिवच्या 150 जागा येऊ शकतात, धुळ्याच्या बघा 300 जागा येऊ शकतील, परभणीच्या खूप कमी, मराठवाडा साईडला जागा खूप कमी आहेत, शिक्षक अतिरिक्त झालेले आहे, समायोजनाचे काम सुरू होते, त्यामुळे परभणी जिल्ह्यात खूप कमी जागा येतील, 50 जागा येतील। पालघरमध्ये 700 जागा येतील, जालन्यामध्ये 250, कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त जागा मिळायला भेटतील आणि सिंधुदुर्गमध्ये 1000च्या जवळपास जागा येतील। नांदेडचाही मी रोस्टर तुम्हाला दाखवलेलं होतं, नांदेडमध्येही 244 जागा येतील, लातूरच्या 150, लातूरमध्येही कमी जागा असणार मित्रांनो, सांगलीमध्ये 300, हिंगोलीच्या 100 जागा येतील, साताऱ्याच्या 350 जागा येतील, अमरावतीच्या 700 येऊ शकतात जागा, गोंदियाच्याही 500 येऊ शकतात, नागपूरच्याही 500-550च्या जवळपास जागा येऊ शकतात मित्रांनो। ह्या ज्या जागा आहेत का मित्रांनो, ह्या अंदाजित आहेत, यामध्ये कालावधीनंतर चेंजेस होऊ शकतात। आताच आपण बघितलं होता जी केंद्र प्रमुखाच्या जागा भरणार आहे, त्यामुळे त्याही 2400 जागा शिक्षक भरतीसाठी ॲड होऊ शकतात मित्रांनो। ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी चांगली न्यूज आहे। आणि ज्या खाजगी आस्थापना आहेत, खाजगी संस्था आहेत, त्यांच्याही जागा भरपूर प्रमाणात यावेळेस येणार आहेत। जिल्हा परिषदेच्याही त्या मानानं थोड्या कमी असल्या जागा, तरी सध्या जागा जास्त खाजगी आस्थापनाच्या येतील, त्यामुळे आपण अपेक्षा ठेवू शकतो। माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। आणि नवीन अपडेटसाठी किंवा जे कोणी TET CTETची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी PYQs आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि न्यू व्हिडिओ TETशी रिलेटेड, CTETशी रिलेटेड किंवा अपडेटेड माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।